भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती होईल अशी चर्चा होती. अखेर काल हा निर्णय अंमलात आला. मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळेस मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 मध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 मध्ये स्थायी समिती सभापती झाले, तर 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व प्राप्त करत मोठा विजय मिळवला होता. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2009 सालापासून सलग 4 वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीमध्ये तब्बल 50,000हून अधिक मतं मिळवत त्यांचा विजय झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते.